भारताला झळ देखील झळ लागू नये, झळ. आता मात्र सर्वसामान्यांनाही झळ लागते. लोक मरतायत, खून पडतायत, लोक मारामाऱ्या करतायत, पेट्रोल पंपावरती दंगे सुरू होतील. अजून 4 दिवस थांबा, मुंबईमध्ये सुद्धा दंगे सुरू होतील पेट्रोल पंपावर. परंतु सर सरकार कुठे याकडे गांभीर्याने पाहत नाही का? कारण कारण सरकारला माहिती आहे की शेवटी आम्हाला धर्मावर न्यायचं आहे, धर्मावर नेऊन आम्हाला मत लोक म्हणतील पेट्रोल नाही मिळालं तर चालेल, डिझेल नाही मिळालं तरी चालेल, पण धर्म महत्वाचा आहे. आम्ही चालत जाऊ ठाण्यात मीटिंग, पण धर्म महत्वाचा आहे, जाणार नाही. मुंबईसारख्या शहरात देखील पेट्रोल पंप बंद पडतात आतापर्यंत ग्रामीण आता मुंबईमध्ये हे सगळीकडे होणार. ग्रामीण आणि शहरी भागामध्ये फरक नसतो. पेट्रोल पेट्रोल आहे, त्यामुळे भारतात सगळीकडे होणार आहे. भारताला 2014 साली अच्छे दिन आएंगे असं स्वप्न दाखवणारे पळून गेले, त्यांनी आता उत्तर द्यावी. काळा बाजार करणारेच लांबे तिथे आहेत, लोक अशीच आहेत. मग ते तुम्ही पकडा ना. काळा बाजार करणारे जर लाईनीत उभे आहेत तर तुम्हाला कोणी मोकळे सोडले? गाय तस्करीवरती आम्ही मकोका लावणार म्हणणाऱ्यांनी तर असे काळा बाजार करणाऱ्यांवर, म्हणजे देशावरती संकट असताना काळा बाजार करणं हेच मुळे चुकीचं आहे. आणि सरकारला हे माहिती आहे, म्हणजे मग सरकारचाच हात नाही ना ह्याच्यात. परंतु अशी थट्टा मस्करी सामान्यांची होऊ नाहीये का अशी वक्तव्य करून? ते त्यांना पडली आहे सामान्यांची. काय आम्ही निवडून आलो आहोत आणि पुढचे 3.5